खासदार कोल्हेंना घोड्यावर बसून त्यांच्यावर जेसीबीतून केली फुलांची उधळण। पारगाव तर्फे आळे येथील ग्रामस्थांनी खासदार डॉक्टर कोल्हे यांचं केलं जंगी स्वागत। लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रंगत वाढली। यात्रा उत्सवांमुळे खेड तालुक्याच्या ग्रामीण भागात बैलगाडा शर्यतींचा माहोल, कुस्त्यांचा आखाडा, ग्रामदैवताच्या उत्सवाला राजकीय नेते मंडळींची हजेरी। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यात्रा उत्सवांमध्ये प्रचाराचा घाट। माळुंगे एमआयडीसीतील जयश्री पॉलिमर्स कंपनीत कामगाराकडून अपहार, 2 कामगारांवर गुन्हा, एकाला बेड्या, संगनमताने कंपनीतील मालाचा अपहार। माळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स। आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूया सविस्तर वृत्त। सुरुवातीला अपडेट आहे सुरूर लोकसभेची। महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा जुन्नर तालुक्याचा दौरा सुरू आहे। या दौऱ्यात दरम्यान पारगाव तर्फे आळे येथे ग्रामस्थांनी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची जंगी स्वागत केलं। खासदार अमोल कोल्हेंना घोड्यावर बसून त्यांच्यावर जेसीबी मधून फुलांची उधळण करण्यात आली। कोल्हेंसोबत शिवसेना नेते माऊली खंडागळे, भास्कर गाडगे यांना देखील ग्रामस्थांनी घोड्यावर बसवत मिरवणूक काढली। निमगाव, सावा, साकोरी, त्यानंतर पारगाव तर्फे आळे या गावात कोल्हेंचा गावभेट दौरा पार पडला। मी जर घोड्यावर बसलो तरी काही जणांच्या पोटात लय दुखतंय, असा टोला डॉक्टर कोल्हे यांनी यावेळी विरोधकांना लगावला। यावेळी माजी आमदार बाळासाहेब दांगड, सत्यशील शेरकर, माऊली खंडागळे, पांडुरंग साळवे, भास्कर गाडगे आदी उपस्थित होते। सध्या लोकसभा निवडणुकीचं वारं वाहत आहे, त्यामुळे राजकीय पुढारी पायाला भिंगरी लावल्यासारखं फिरताना दिसत आहेत। याबरोबर सध्या गावोगावी यात्रा उत्सवांचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे। गावची यात्रा म्हटलं की बैलगाडा शर्यत, कुस्त्यांचे आखाडे असे अनेक कार्यक्रम यात्रेनिमित्त गावात आयोजित केलेले असतात। निवडणुकीच्या माहोलामुळे राजकीय नेते गावाच्या यात्रांना कधी बैलगाडा घाटात तर कधी कुस्त्यांच्या आखाड्यात आवर्जून भेट देतात। खेड तालुक्याच्या पूर्व भागातील मांजरेवाडी आणि अमराळवाडी गावामध्ये श्री वेताळबुवा यात्रा उत्सव आणि चिंचोशी गावात श्री हनुमान महाराज यात्रा उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होतं। यात्रेनिमित्त मी सेवेकरी सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुधीर मुंगसे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष हिरामान सातकर, तालुका युवक अध्यक्ष विशाल झरेकर, सोशल मीडियाचे अध्यक्ष हरिप्रसाद कळतकर, युवक उपाध्यक्ष सौरव सातकर, रोहिदास पवळे आदी उपस्थित होते। गुढीपाडव्याच्या दिवशी घरासमोर गुढी उभारून सर्वजण आपली सांस्कृतिक परंपरा जपत असतात। हीच परंपरा जपत त्याच्यासोबत वाचन संस्कृती ही जपणूक व्हावी या उद्देशाने राजगुरुनगर येथील पुस्तक मैत्री गॅलरीमध्ये विद्यार्थ्यांनी पुस्तकांची गुढी उभारली। समाजासमोर वाचन संस्कृतीचा नवा आदर्श ठेवण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला। सध्या मोबाईलच्या युगात सगळ्यांचेच वाचनाकडे दुर्लक्ष होत आहे। विद्यार्थ्यांनी पुस्तकाची गुढी उभारून पुस्तकाचे महत्त्व पटवून देत समाजाला एक संदेश देण्याचा प्रयत्न केला। मी आभा खिस्मतराव आणि आज आपण पुस्तक मैत्रीने पुस्तकांची गुढी उभारली आहे। ती म्हणजे आपण नवीन वर्षाची सुरुवात ही पारंपरिक पद्धतीने घरी करूनच आपण आपल्या पुढच्या वर्षाची सुरुवात ही पुस्तकांनी केली आहे आणि आपले पुढचे वर्ष हे पुस्तकांची निगडीत असेल असे अपेक्षा आहे। नक्की कारण काय पुस्तकांची गुढी उभारण्याचं? कारण म्हणजे वर्षभर आपण नवीन पुस्तकं वाचू, पुस्तकाचे महत्त्व काय आहे, त्याचा आपल्या आयुष्यात काय परिणाम होतो हे सिद्ध करण्यासाठी आपण हा उपक्रम राबवला। नमस्कार, प्रथमतः सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। माझं नाव क्षितिज हनुमंत भवारी आहे। मी इयत्ता 8वीत पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत आहे। खरं तर आजच्या युगामध्ये मुलं मोबाईलमध्ये जास्त टाईम इन्व्हेस्ट करत असतात, पण आपल्याला त्याच्यातून त्यांना बाहेर काढायचं आहे। त्यांना एक नवीन पर्याय द्यायचा आहे, तर तो म्हणजे पुस्तक मैत्री हे काम चांगल्या प्रकारे राबवत आहे। ते काही काम रुजवत करण्यामध्ये खूप आपला टाईम इन्व्हेस्ट करत आहे। तर हा टाईम आपण पुस्तक वाचण्यासाठी उपयुक्त करू शकतो। गुढी उभारण्याचं काय कारण, काय केलं तुम्ही आज? गुढी उभारण्याचं कारण हे आहे की मुलांना जाणीव होईल की काय वाचलं पाहिजे, कसं वाचलं पाहिजे आणि का वाचलं पाहिजे। ते जर मुलांना जर समजलं तर आपल्याला व मुलांनाही त्याचा खूप फायदा होईल।
कनेरसर गावचे लेखक अशोकराव टावरे यांनी भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा जीवनपट सांगणारी विकासाचा राजमार्ग आणि हायवे ऑफ डेव्हलपमेंट ही 2 पुस्तके लिहिली. गडकरींची देशभरातील अतुलनीय कामगिरी या पुस्तकातून त्यांनी वाचकांपुढे आणली आहे. लेखक अशोकराव टावरे यांनी नितीन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेऊन ही पुस्तके नागरिकांना वितरित करण्याची संकल्पना मांडली. गडकरींनी याबाबत टावरे यांचे आभार मानले. टावरे, दिलीप माशेरे, सुनील मोर्डे यांनी गडकरींच्या लोकसंवाद यात्रेत सहभागी होऊन नागरिकांना पुस्तके वितरित केली. गडकरींना यावेळी ज्ञानेश्वरीची प्रत भेट म्हणून देण्यात आली. आता पाहूया बातमी गुन्हेगारी जगतातली. बातमी आहे म्हाळुंगे MIDCतील कंपनीतील मालाच्या अपहाराची. म्हाळुंगे MIDCतील जयश्री पॉलिमर्स एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या 2 कामगारांनी संगनमताने कंपनीतील मालाचा अपहार केला. या प्रकरणी म्हाळुंगे MIDC पोलिसांनी एकाला अटक केली आहे. या प्रकरणी अतुल सुभाष पिंगळे वय 45 राहणार वाकड यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत शकीब यासिन पठार वय 49 राहणार निमगाव खंडोबा तालुका खेड असे अटक करण्यात आलेल्या कामगाराचे नाव आहे. तसेच त्याचा साथीदार सनी महादेव भिवरकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शकीब पठार आणि सनी भिवरकर या दोघांनी संगनमत करून दुचाकी आणि 4 चाकी वाहनांचे रबर पार्ट हे कंपनीतील सहकाऱ्यांचा विश्वासघात करून अपहार केला. बातमी आहे औषध विक्रेत्या एका व्यावसायिकाच्या झालेल्या फसवणुकीची. म्हाळुंगे येथील एका औषध विक्री करणाऱ्या दुकानदाराची गुंतवणुकीतून अधिक नफा मिळवण्याच्या आमिषातून 12 लाख रुपयांची फसवणूक झाली. या प्रकरणी म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सिद्धेश्वर फताटे वय 38 राहणार म्हाळुंगे इंगळे यांनी फिर्याद दिली आहे. फिर्याद यांनी मोबाईलमध्ये डीमॅट शेअर मार्केटचे ऍप्लिकेशन डाउनलोड केले आहे. या ऍप्लिकेशनच्या खात्यावर वेगवेगळ्या गुंतवणुकीमध्ये नफा मिळवण्याच्या जाहिराती येतात. आता या ऍप्लिकेशनचा ऍक्सेस हा दुसऱ्या कंपनीस देता येतो. त्यामुळे कंपनी आपले डीमॅट खाते सुरळीत चालून नफा मिळवून देते. या प्रकरणात फिर्यादीने डीमॅट खाते इन वेल्दी या कंपनीस मेलद्वारे चालवण्यास दिलेले आहे. कंपनीने फिर्यादीला डीमॅट खाते चालवण्यास देण्यासाठी 6 ते 7 वेळा आरोपींनी फिर्यादीला फोन केले. तसेच डीमॅट खात्याचा भरपूर नफा मिळवून देतो असे आमिष दाखवले. फिर्यादींनी सुरुवातीला जमा केलेल्या रकमेवर आरोपींनी नफ्याचे स्क्रीनशॉट फिर्यादीला पाठवले आणि आणखी नफा मिळवून देतो असे आमिष दाखवले. त्यानंतर फिर्यादींनी वेळोवेळी 12 लाख रुपये रक्कम ही इन वेल्दी रामस्वरूप नामदेव या बँक खात्यावर जमा केली. आरोपींकडून आणखीन रक्कम भरण्यास सांगितले. मात्र आता पैसे नाहीत, गुंतवणूक केलेली रक्कम परत करा असे फिर्यादीने आरोपींना सांगितले. मात्र त्यानंतर आरोपींच्या वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधूनही प्रतिसाद मिळाला नाही आणि 12 लाख रुपयांची फिर्यादींची फसवणूक झाल्याचं उघड झालं. आळंदी ते देहूकडे जाणाऱ्या PMP बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी महिलेचा 25 ग्रॅम वजनाची बांगडी लांबवली. आळंदी येथे PCMT स्टँडवर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी एका महिलेने अज्ञाताविरोधात तक्रार केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला या PCMT स्टँडवर आळंदी येथून देहूकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत महिलेची 25 ग्रॅम वजनाची एक सोन्याची बांगडी चोरून नेली. आता बातमीपत्रात वेळ झाली इथं थांबण्याची. पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात. धन्यवाद.